हाय हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग. हे मी शूट केलं सकाळी माझ्या घरातून. छान वाटतं ना सकाळी सकाळी शूट करताना. हे बाहेरचं डोके तरी सकाळी मला वाटतं 8च वाजले असतील, इतकं ऊन आलं बघा घरामध्ये माझ्या. हे मंदिर इकडे, इथं डायनिंग टेबल, असा लोक आहे. घर आवरायचं होतं, म्हटलं चला आपलं थोडंसं शूट करू म्हटलं. आणि नंतर मग त्यांचं एक थोडंसं शूटिंग केलं. हे झाडं सकाळी, ऊन बघा किती येतं. 8च वाजले असेल मला वाटतं. असा लोक आहे, ऊन इथपर्यंत यायचं मंदिरापर्यंत. देव मंदिर आणि इकडचं मुख्य दरवाजा, झाडं. आणि नंतर मग त्यांचं शूट केलं. आयपॉड लावला मी आणि ते काय करतात ते बघा. त्यांना तेलाची पिशवी दिली, तेल काढायचं होतं. 2 बाटल्यामध्ये तेल काढते. एक सोयाबीनचं मी तेलाची बाटली पिशवी आणत असते ना, बाटल्या धुवून ठेवलं त्या, वाळून ठेवलं ते छानपैकी. त्यांनी बघा कसं तेल भरलं. अजिबात एक थेंबही सांडत नाही त्यांच्याकडून. एक पिशवी अर्धा लिटरची आहे, एक बाटली अर्धा लिटरची आहे. अशा 2 बाटल्या भरतात सोयाबीनच्या तेलाचे. ते बाजूलाच ठेवतो देवाच्या मंदिराजवळ. इकडे हात लागतो ना म्हणून. व्यवस्थित भरला, अजिबात सांडमांड नाही केली. इकडे भांड्याचा आवाज येत होता म्हणून मी आवाज बंद केला. कपडा बिपडा असतो तिथं देवाचा, म्हणजे पुसायसाठीच असतो. हात पुसायचा वेगळा असतो तिथं देवाचा, तो नाही वापरत कुठं आम्ही. मस्त बाटल्या पुसून व्यवस्थित पूजा करतात ते. छान आंघोळ केली की अगोदर ते पूजा करतात. पूजा झाली की त्यांना मग नाश्ता द्यायला लागतो. 9 वाजेपर्यंत बरोबर त्यांचं व्हायलाच पाहिजे. टाईम टू टाईम असतं त्यांचं, वेळेवर. आणि वेळेला महत्त्व देतात ते. सकाळी उठतात लवकर, 6, 6:15ला उठतात. कपडे बदलून जातात, फिरून येतात 1 तासभर. आणि मग आल्यानंतर वॉशरूम वगैरे करून मग आंघोळ वगैरे करून बरोबर 9 वाजायच्या आत देवपूजा वगैरे होऊन नंतर मग नाश्ता करतात. आणि परत 10 वाजता मंदिरात जातात. तिथं गणपती मंदिर विकासनगरला आहे. आणि विठोबा रुक्माईचं आहे. गुरुवार असेल तर तिथं दत्तात्रेयचं मंदिर, शनिवार असेल तर हनुमान मंदिर. यांचं ठरलेलं आहे, वेळेनुसार किंवा वारनुसार असं ते करतात. आणि मग 10-10:30ला घरी येतात. थोडं सरबत केलं असेल तर लिंबू पाणी पितात. आणि मग थोडंसं योगा करायला लागतात. मग योगा त्यांचं 11-12 वाजेपर्यंत असतो. 12-12:30पर्यंत जेवण लागतं. मग तुम्ही जेवणामध्ये सलाद आणि काही भाजी पातळ आणि भाकरी पोळ्या काही दिलं तर चालतं. त्यांचं काही नसतं जेवणाचं, जे असेल ते खातात. नाव तर कधी ठेवत नाही, मीठ कमी आहे काही नाही, काहीच नसतं. एकदम साधा सिंपल माणूस आहे. आता ते देवपूजा वगैरे करून मग नाश्ता बिष्टा करतील आणि मग शाळेत जातील. शाळेत एक चक्कर मारून येतील आणि मग 12-12:30ला जेवण करतील. आज त्यांचं रुटीन दाखवलं मी आयपॉडवर. ते पूजा बघा कशी करतात ते, छान करतात. खूप चांगली सवय आहे त्यांची, शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. काय घ्यायचं काय नाही, एकदम शांत स्वभाव आहे त्यांचा. उदबत्ती ओवाळून तिथे लावणार. नंतर थोड्या उशिरा माझं सगळं झाल्यानंतर मी आंघोळ वगैरे करून, तरीसुद्धा साधारण 10 वाजेपर्यंत माझी आंघोळ होते. 10च्या अगोदरच होते. पण ते भांडी वगैरे सगळं आवरून, झाडू फरशी सगळं आवरून नंतर मी आंघोळीला जाते ना, त्याच्यामुळे मला पण उशीर होतो थोडासा. आता ऊन पण आहे ना, तर थंड पाण्याने आंघोळ केली चालते. नाहीतरी मी थंडच पाण्याने आंघोळ करते. जास्त गरम नाही आवडत मला पाणी. थंडीमध्ये घेतलं तर थोडंसं कोमट, नाही तर नाही. चला भेटू आपण परत अशाच नवीन व्हिडिओमध्ये.
हे थोडंसं दाखवलं तुम्हाला ह्यांचं लुक. ते पण हे लावलं होतं मी, आयपोट लावलं होतं. कसं वाटलं ह्यांची पूजा कमेंटमध्ये सांगा. चला बाय, भेटू परत. बघा माझा पसारा, हे सगळं आवरायचं आहे. हे सगळं घासायला काढलं होतं मी सगळं. हे मसाल्याचे डबे, हे गरम मसाल्याचे शेंगदाणे, ते गरम मसाले सगळे. हे बाटल्या मी आत्ता आणल्या. आता ह्यात सगळे मसाले भरणार. बाकीची लहान लहान बाटल्या फेकून देणार आहे. म्हणजे कुणाला पाहिजे असेल तर देऊन टाकणार आहे. हे असं सकाळचं माझं रुटीन. भांडी वगैरे झाली, काय घासून टाकले. आणि जे पिठाचे डबे किंवा रिकामे डबे झाले ना, ते मी घासायला बाहेर ठेवले. हे बाहेरचा लूक असं किचनमधून दिसतो हा लूक. आणि हे माझं किचनमधलं मनी प्लॅन. बघा किती वाढलं आहे, छान वाटतं ना. आणि हिरवं थोडंसं मला डोळ्याला पण छान वाटतं स्वयंपाक करताना वगैरे. इकडचा असा लूक आहे. आणि हा बाहेरचा लूक. बाहेर मी बघा एकदम मी सगळे तांदूळ वगैरे काढले. ह्याला तर पोहे ते सगळं काढले, डबे घासायसाठी काढले. थोडं थोडं सामान आहे, लाल तिखट वगैरे, हळद वगैरे, ते का डब्यात भरले होते. काल मी कलिंगड आणलं होतं, ॲप्पल आणले होते. म्हणजे केळी सुकून जातात बघा, चिक्कू आणले होते. हे का आयपॉट लावलं होतं. हे सगळं पसारा इकडचा लूक. बाहेर मी डबे कशी वाळत घातले दाखवते तुम्हाला. हे बघा कुणाकडे असा पसारा असतो. आमच्या घरात तो सारखा असतो, सकाळचा असतो. संध्याकाळी मुलं यायच्या अगोदर सगळं मी आवरून ठेवत असते. कपडे वगैरे, भांडी वगैरे, जिथल्या तिथं वस्तू आवडत नाही ना मुलांना आजकालच्या. चला आता मी सगळं पाय पुसणे वगैरे धुणार आहे. हे सगळे घाण झालेत ना, डबे वगैरे लावायचे, वाळले टावेल. बेडशीट बदलायची माझी पण. इकडे तर खूप पसारा आहे. कोणी कोणी असा पसारा दाखवतो. मी सकाळी देवपूजा केली, छान करतात ते. इकडे तुम्हाला दाखवते पसारा. विठोबा रुक्मिणी. हे सगळं बदलायचे मला, बेडशीट वगैरे. हे बघा कपड्यांचा पसारा. हे कपड्यांच्या घड्या घालायच्या. हे बाहेरचा लुक बघा, एवढी मोठी खिडकी या घरात. हे सगळं बदलायचे मला, बेडशीट वगैरे. हे बघा आमचं पिल्लू साऊथ आफ्रिकेकडून आणलं. त्याचं पिल्लू हे छोटंसं. कपडे लावायचे कपाटातली सगळी. तुम्हाला दाखवेन मी कपडे लावल्यानंतर. दुसरं तुम्हाला कपाट दाखवते कसं लावलं ते. आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा. असे व्यवस्थित असतात कपाट. असा पसारा असतो. आता हे सगळं आवरून ठेवायचं. इकडचा लुक असा आहे, खाली टाकायचे. AC पण लावलाय, कूलर पण काढलाय. कारण कूलरनी थंड होते ना दुसरी रूम. हे हॉलमध्ये AC आहे ना. हे इथं असा डोके, हे इथं असं लावलंय. एकूण असं दिसतंय हॉलमध्ये. हे फॅन बंद करायचं राहिलं, फॅन बंद करते. चला भेटू नंतर. इथं एक कूलर आहे आणि ते मनी प्लॅन आहे. इथं हे आत्ता लावलं, छान वाटतं. वॉशरूम आहे इथं. चला परत भेटू.
असा पसारा आहे. चला बाय.